सर माझं रिझाईन लेटर ठेवलंय टेबलावर. का रे तू राजीनामा देतोय? हो सर. अरे पण अचानक असं काय झालंय? तुला काय अडचण आहे का? हो सर. तुझ्यावर कामाचा काय लोड पडलाय का? हो सर, लय लोड आहे. का मी तुला शिवीगाळ करतोय? शिवाय दिल्याशिवाय तर माझ्याशी बोलत नाही तुम्ही. का ऑफिसचं पॉलिटिक्स सहन करावं लागतंय तुला? हो सर. अरे एवढ्या किरकोळ गोष्टीसाठी तू नोकरी सोडून जाणार? अजय, आपण एका कुटुंबासारखे. तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का? अजिबात नाही आहे सर. काय मी तुला प्रत्येक गोष्टीवरून टोमणं मारत नाही. मारता की सर. ऑफिस मधली प्रीती तुला गल्लीतल्या कुत्र्यासारखं इग्नोर करत नाही. मी तुला एखाद्या आईसारखं प्रत्येक गोष्टीवरती समजवत नाही. तेवढी एकच गोष्ट चांगली आहे तुमची. का मी तुला एखाद्या आजोबांसारखं महत्वाच्या चर्चेवेळेस तुला बाहेर ठेवत नाही. महत्वाच्या गोष्टीत नेहमी लांबच असतो मी. आणि मी तुला एखाद्या टॉक्सिक बापासारखं रिकाम टेकडा, भिकार चोट, फुकट खाणारा बैल असं म्हणत नाही. मी कितीही काम केलं तरी तुमच्यासाठी मी भिकार चोटच आहे हो. का ते आपलं ऑफिस पुसायला येणारी बाई दिवसभरातल्या जेवढ्या काही चालण्या झालेल्या आहे त्या संध्याकाळी घरी जाताना सांगत नाही. त्यांनी मला सगळं सांगितलं म्हणून तर तुम्हाला रिझाईन लेटर दिलं. बाकीचे कामगार तुला माझ्या विरुद्ध भडकवायचा प्रयत्न करत नाहीत का? ते मला भडकवायचा प्रयत्न करतातच, पण माझ्या स्वतःच्या मनात पण तुमच्याबद्दल लय राग आहे. आणि हो, ऑफिस तुला घरासारखं खायला उठतं का नाही? खायला उठतं म्हणून तर रिझाईन देतोय. असं झालं की इकडं आलं आणि तिकडं वीर. अरे मग तर सिद्धच झालं ना की आपण एक कुटुंब आहोत अजय. आणि खूप कमी लोक असतात त्यांना पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ एकत्र मिळते. तू लकी आहेस. अरे प्रत्येक कुटुंबात थोडीफार भांडणं होतच राहतात रे. जा पटकन काम कर, डेडलाईन आली. आता गेल्या महिन्यासारखा महिनाभर काम करशील आणि 70 रुपये पगार हातात घेऊन जाशील.